सुरगाणा तालुक्यात पायी दिंडी सोहळ्यात भाविकांसाठी अन्नप्रसाद. सुरगाणा तालुक्यातील पायी दिंडी सोहळ्यानिमित्त आज रोजी दुपारी मोधळपाडा येथे भाविकांसाठी भोजनाचं अन्नप्रसाद वाटप करण्यात आला. या उपक्रमात गावातील ग्रामस्थ, तरुण मंडळ, मित्रमंडळी, महिला तसेच भजनी मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या प्रसंगी श्री कंसराज गावित, लहू निकुळे, योगेश कडाळी, लक्ष्मण गावित, गोविंद निकुळे, सुरेश भोये, यशवंत जाधव, गुलाब गावंडे, रमेश राऊत, यशवंत चौधरी, वसंत जाधव यांच्यासह गावातील सर्व ग्रामस्थांनी सहभाग घेतला. पायी दिंडीतील वारकऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या अन्नप्रसाद उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आलेले आहे. माझे नाव केशव लक्ष्मण चौधरी, राहणार सरमाळ, या महाराष्ट्रामध्ये राहतो. पण गुजरातमध्ये धरमपूर तालुक्यामध्ये श्री क्षेत्र भोलेनाथ शंकराचं मंदिर स्थानावरून गुजरातमध्ये उळूसपेंडी या गावामधून मुकाम दर मुकाम करत या महाराष्ट्रामध्ये सकाळी तीर्थ निवृत्तीच्या पायी तेथे माझी बुडी घेई म्हणा का सकाळी तीर्थ हे निवृत्तीच्या पायाजवळ येतात. असा हा पर्व काळ संतांनी सांगून गेले, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी ते संत तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंथा कोठे काही. ज्या संतांनी वाट दावून दिले, ही वाट चालायचा एवढा महत्व आहे. नाम घेता वाट चाले, यज्ञे पाऊले पाऊले, असा हे दिंडीचा महत्व आहे निवृत्ती दादांचा. म्हणून शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पावे, नाही का. म्हणून त्या संतांचं नामस्मरण करताना माणसाचा आजार व्यथा दूर होतात असं संतांचं वाङ्मय सांगतात. म्हणून हे सकाळी सगळं विश्वच हे काम करतात. हे तुम्ही आम्ही जसं नाही, अनेक लोक ज्ञानी अज्ञानी हेच काम करतात का सकाळी तीर्थनिवृत्तीच्या पाया. आमच्यासारखे गरीब लोकांना पंढरपूर, वाराणसी अशा ठिकाणी जाता येत नाही, पैशाची तिकडे जास्त खर्च होतो. म्हणून आम्ही निवृत्तीची वारी कधी चुकू नये. निवृत्तीची वारी चुकली तर तुका म्हणे, हा लाभ चुकला तर वाया गेला, असा संतांचा म्हणणं आहे. म्हणून आम्ही सकाळी तीर्थनिवृत्तीच्या पायी तेथे माझी बुडी घेई म्हणा. म्हणून आम्ही हे नाम चिंतन करत करत आणि या धर्मेश्वरला जातो. कारण सकाळी तीर्थ ते तीर्थ इथं येतात. म्हणून एवढे पैसे खर्चून आम्ही वाराणसी जाऊ शकत नाहीत. तिकडं आग्रा, मथुरा, काशी, द्वारका त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. म्हणून संतांच्या पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्याचा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ. आत्मा मलिक हॉस्पिटल, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकम ठाण, शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव.